स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी। एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते। या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची असते आणि या भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे। आणि हे एकादशी पितृपक्षामध्ये आल्यामुळे या एकादशीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा पूजा, नामस्मरण, त्यासोबतच आपल्याला श्राद्ध, पिंडदान हे देखील करायचं आहे। यामुळे आपल्याला भगवान विष्णूंच्या आशीर्वादासोबतच आपल्या पितरांचाही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल, ते आपल्यावरती प्रसन्न होतील। जर आपण अशा काही तिथींना आपल्या घरामध्ये काही उपाय केले तर त्या उपायांचं सुद्धा आपल्याला फळ प्राप्त होत असतं। असाच एक उपाय तुम्हाला मी तुमच्या मुलांसाठी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे। असा एक दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या मुलांसाठी उद्या संध्याकाळी लावायचा आहे। हा उपाय जर आपण मुलांसाठी जर केला तर मुलांच्या सर्व अडचणी, मुलांवरती काही संकट येत असतील, काही विघ्न येत असतील, मुलं वारंवार आजारी पडत असतील, यासारख्या जर समस्या मुलांच्या असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील। आणि हा उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी जर केला तर मुलांचा अभ्यासात प्रगती होईल आणि नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होईल। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 दिवे घ्यायचे आहेत। बघा, तुम्ही हे दिवे कणकेचेही घेऊ शकतात किंवा मातीचेही तुम्ही हे 5 दिवे घेऊ शकतात किंवा 5 प्रकारचे 5 दिवे तुम्ही घेतले तरीसुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात घालायची आहे, म्हणजे 2 वातींची एक वात तुम्हाला तयार करून अशा दुहेरी वाती तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये घालायच्या आहेत। यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे। तिळाचं तेल सोडून तुम्ही इतर कुठलंही तेल घातलं तरीसुद्धा चालेल। हे दिवे आपल्याला तुपाचे लावायचे नाही, तर हे दिवे आपल्याला तेलाचे लावायचे आहेत। हे 5 दिवे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर ठेवायचे आहेत आणि देवघरासमोर ठेवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे, वाती लावायच्या आहेत आणि हे सर्व करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे। हे तुम्ही 5 दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं त्या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 7 अखंड तांदूळ टाकायचे आहेत। प्रत्येक दिव्यामध्ये 7 तुम्हाला अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदूळ टाकल्यानंतरनं त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे। प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुमच्या मुलांची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। मुलं जर तुमच्या शेजारी असेल तर मुलांना सुद्धा शेजारी घेऊन बसा। हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे त्याचा तुम्हाला 108 वेळा तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि यानंतर त्या 5 दिव्यांमधले तुम्हाला 2 दिवे घ्यायचे आहेत आणि हे 2 दिवे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला बाहेरच्या साईडने लावायचे आहेत। यानंतर त्यातले तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आणि हा एक दिवा तुम्हाला तुळशीपाशी नेऊन लावायचा आहे। त्यानंतर एक दिवा हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि एक दिवा जो आहे उरलेला तो एक दिवा तुम्हाला काय करायचा आहे, तुमच्या मुलांना देवघराशेजारी बसवायचा आहे। यानंतर त्या दिवा तुम्हाला तुमच्या मुलावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराची जी पण पूर्व दिशा असेल त्या पूर्व दिशेला हा दिवा तुम्हाला चालू ठेवायचा आहे। आता हे सगळे दिवे लावल्यानंतरनं बाकीचे दिवे विझले तरी चालेल, पण तुम्ही तो पूर्व दिशेला मुलांसाठी जो दिवा ठेवलेला आहे तो दिवा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की रात्री 12 वाजेपर्यंत अखंड चालेल, म्हणजे विझणार नाही। तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे। पण जर चुकून दिवा विझला तर हरकत नाही, तुम्ही पुन्हा लावू शकतात। फक्त हा दिवा आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत चालू ठेवायचा आहे। मग हा उपाय जो आहे तो उपाय तुम्ही सकाळीही करू शकतात आणि संध्याकाळीही करू शकतात, पण तुम्ही जास्त प्रयत्न करा की हा उपाय तुम्ही संध्याकाळी कराल, म्हणजे संध्याकाळी 6:30 नंतर तुम्ही हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकतात। पण आता बऱ्याच जणांना रात्री करणं शक्य नसतं, घरी नसतात किंवा काही काम असतं, यामुळे ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी जरी केला तरीसुद्धा चालेल। मासिक पाळी आहे, सुतक आहे, मग हा उपाय करायचा का? तर अजिबात नाही।
आता ज्यांची मुलं बाहेरगावी राहतात, मग त्यांनी हा उपाय कसा करायचा? बाहेरगावी आजी आजोबांकडे किंवा मामांकडे मावशीकडे राहत असतील तर तिथे मामा मावशींनी केला तरी चालेल, आजी आजोबांनी केला तरी चालेल. पण आता काही मुलं हॉस्टेलला राहतात, मग त्यांनी हा उपाय कसा करायचा? तर आई हा दिवा आपल्या मुलांसाठी लावू शकते, पण जेव्हा हा दिवा आपल्याला मुलांवर उतरवायचा आहे त्यावेळेला तुम्हाला तो 4 दिशेंना उतरवून घ्यायचा आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण या 4ही दिशेला तो दिवा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि पूर्व दिशेला तुम्हाला त्या म्हणजे जी वात आहे, आपण त्या वातीचं तोंड तुम्हाला पूर्व दिशेला करायचं आहे आणि तिथे लावून ठेवायचं आहे. आता तुमचं देवघर पूर्व दिशेलाच आहे, मग तुम्ही तिथेच ते 2 दिवे ठेवले तरी चालेल. पण तुमचं देवघर पश्चिम दिशेला आहे किंवा इतर कोणत्या दिशेला आहे, पण तो दिवा तुम्हाला देवघरामध्ये लावला तरी चालेल, पण त्याचं तोंड जे आहे ते तुम्हाला पूर्व दिशेला करायचं आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी जर केला तर मुलांची अभ्यासात प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांना यश येईल. भरपूर शिकलेले आहेत पण त्या नोकरी प्राप्त होत नसेल तर त्यांना नोकरी प्राप्त होईल. अभ्यासात मन लागत नसेल, वाचलेलं लक्षात राहत नसेल तर त्यांचं वाचलेलंही लक्षात राहायला लागेल, अभ्यासातही त्यांचं मन लागेल. त्यांच्यावर वारंवार संकट येत असतील, आजारी पडत असतील, काही विघ्न येत असतील तर ते सुद्धा त्यांच्यावरती येणार नाही. जर तुम्ही हा उपाय करण्यासाठी कणकेचे दिवे जर बनवलेले असतील तर हे कणकेचे दिवे तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचे? तर हे कणकेचे दिवे तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकले तर तिथे पक्षी आणि ज्या मुंग्या असतात ते येऊन ते दिवे खाऊन जातील. हे दिवे तुम्हाला इकडे तिकडे फेकायची गरज नाही, या 2 ठिकाणी तुम्ही हे दिवे टाकू शकतात. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.